नमस्कार मंडळी, आज शिकणार आहोत आपण केळीचं असं सुंदर असं झाड. बघा, इझिली आपण काढू शकतो. अशा पद्धतीने मी दांडी काढून घेतली आणि अशा क्रॉसमध्ये रेषा गोल गोल ओढत जायचं आहे. थोडं क्रॉसमध्ये मी फेमिकॉलची बॉटल घेतली आहे. अशा पद्धतीने बघा, सुंदर अशा आपलं भरून घेणार आहेत दांडी. अशा पद्धतीने केळीच्या पानाची आपण डिझाईन काढणार आहोत. मिनी फेमिकॉलची बॉटल घेतली आहे, त्याच्यामध्ये रांगोळी गाळून भरली आहे आणि वरचा टोक कट केला आहे. रांगोळी गाळली नाही तर गळत नाही. नक्कीच ट्राय करा. बघा किती इझिली आपण केळीचं सुंदर असं झाड काढणार आहोत. थोडंसं आपल्याला बोटाने आकार द्यायचा आहे व्यवस्थित. अशा पद्धतीने 2 मिनिटात किंवा 3 मिनिटात होणारी रांगोळी नक्की तुम्ही ट्राय करा. हे बघा, अशी केळीचं आपण केळी काढून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने हे बघा, इथंही पानाचा आकार काढणार आहोत. खूपच सोपी पद्धती, नक्की ट्राय करा तुम्ही. ही इझिली तुम्हालाही येईल. अशा पद्धतीने बोटाने पंच करून घ्यायचं आहे. इथेही आपण सेम त्या पद्धतीने थोडंसं काढून घेऊया केळी. इथंही आपल्याला पंच करून घ्यायचं आहे आणि त्या पानांमध्ये हिरवा कलर आपल्याला टाकून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने भरपूर माझे शिकवण्याचे व्हिडिओ नक्की ट्राय करा. नक्की सबस्क्राईब करून ठेवा. डॉट कसे काढायचे, रेषा कशा ओढायच्या, डबल रेषा रांगोळी कशी काढायची, फेमिकॉलच्या बॉटलने इझिली रांगोळी कशी शिकायची, एका बोटाने फूल कसं तयार करायचं, भरपूर व्हिडिओ आहेत. सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. अशा पद्धतीने आपण कलर भरून घेणार आहोत आणि इंस्टाग्रामवर बी माझी ID नक्की ट्राय करा. सगळ्या पानांमध्ये आपण कलर भरून घेणार आहोत. इझिली बघू शकता आपली किती सुंदर अशी झाडाची रांगोळी तयार होते. खूपच शुभ रांगोळी. नक्की तुम्ही ट्राय करा. सणावाराला किंवा शुभ दिवशी काही कार्यक्रम असला तेव्हा. अशा पद्धतीने याच्यातही आपण थोडा हलका हिरवा कलर टाकून घेणार आहोत. याच्यामध्ये बघा, आपल्याला थोडासा ब्राऊन कलर, असा चॉकलेटी सारखा कलर टाकून घ्यायचा आहे आपल्याला. रेषांमध्येही टाकून घ्यायचा आहे आपल्याला थोडा हलका चॉकलेटी कलर. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत नक्कीच कमेंट करून सांगा. थोडा हलका आपण पिवळा कलर टाकणार आहोत वरून. आणि ज्यांनी माझ्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद. अशा पद्धतीने बघा, किती सुंदर अशी आपली रांगोळी तयार झाली आहे. बघू शकता.